नमस्कार, शुभ सकाळ. आजचा दिवस फार आनंदी आणि उत्साही आहे आणि शुभही तितकाच आहे. कारण आज आहे देवशयनी एकादशी. वारकऱ्यांमध्ये जे वैष्णव संप्रदायाला मानतात त्यांचा तर आनंद खूपच द्विगुणित झाला असेल. आणि आज ही माझ्यासाठीही अतिशय महत्त्वाचा दिवस आणि शुभ दिवस आहे. ही जी समोर रांगोळी दिसते अतिशय सुंदर रांगोळी मीच काढलेली आहे आणि मला पहिल्यांदा माझी रांगोळी आवडलेली आहे. आणि इकडे मी काही बॉर्डर रांगोळ्या काढलेल्या आहेत. त्या कशा आहेत मला कमेंट करून सांगा. स्वस्तिक काढलेले आहेत, काही फुलं उंबरठ्यावर ठेवलेली आहेत आणि हळदी लेपन केलेलं आहे. आता देवशयनी एकादशी म्हणजे नक्की काय? देवशयनी म्हणजे देव जेव्हा निद्रा अवस्थेत जातो त्यालाच देवशयनी एकादशी असं म्हणतात. आता कोणता देव देवशयनी एकादशीला निद्रेत जातो? तर खूप सरळ आणि सोपं त्याचं उत्तर आहे, ते म्हणजे श्री विष्णू. एकादशीला श्री विष्णू हे निद्रेस जातात आणि चातुर्मास म्हणजेच ते तेव्हा निद्रा अवस्थेत असतात. आता याच एकादशी निमित्त आपण अशी रांगोळी आणि सजावट केलेली आहे. तसेच आज आपण पूजाही आपल्या इथे करणार आहोत. आता ही जी सजावट आहे ती किती वेळ राहील मला माहिती नाही, पण पांडुरंगाच्या कृपेने, श्री विष्णूंच्या, श्री नारायणाच्या कृपेने आज काही पाऊस नाही आहे. पण असो, कोरडं आहे त्याच्यामुळे माझ्या रांगोळ्या व्यवस्थित दिसत आहेत. नाहीतर दरवर्षीप्रमाणे या ज्या रांगोळ्या काढलेल्या असतात त्या पाऊस पडल्यानंतर सगळ्या विस्कटून जातात किंवा ओल्या होतात. खूपच अत्यंत महत्त्वाची अशी ही एकादशी. तुम्ही इतर एकादशी केल्या नाही केल्या तरी ही एकादशी नक्की करा, अवश्य करा. आणि एकादशीच्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं तसं तुळशीची पानं तोडू नका, तुळशीला पाणी घालू नका. पाऊस तर पडतच असतो त्यामुळे तुम्ही स्वतःहून घालू नका. प्रत्येक त्याच्यामागे काही ना काही तर कारण असतं आणि ते कारण आपण समजून घेणं गरजेचं असतं. तोरणं लावून एकदम सुंदर असं आपलं घर दिसत आहे, उंबरठा दिसत आहे. आणि देवशयनी एकादशीला असं म्हणतात की जमिनीवरती झोपावं. याच्यामागे बरेचशी कारणं आहेत. तर श्री रुक्मिणी माता आणि श्री विठ्ठल यांचा आता आपण अभिषेक घालत आहोत. अभिषेक हा दही, तूप, साखर आणि दुधाने केला जातो आणि पाणी असं 5 पंचामृत याने आपण अभिषेक घालत आहोत. आता ही मूर्ती आहे श्री नारायणाची, श्री विष्णू, श्री महाविष्णू, तुम्ही काही म्हणू शकता. तर त्यांचा अभिषेक घालत आहोत. आता ह्याच 5 गोष्टी इथेही आपण वापरत आहोत. आता हे अभिषेक घालताना कोणतं स्तोत्र म्हणावं, कोणता मंत्र म्हणावा, काय करावं, तर खूप साधं सरळ सोपं आहे. तुम्ही श्रीहरिस्तुती म्हणजे श्री विष्णूंची स्तुती असते, 4 मिनिटाची असते, तुम्ही बोलू शकता. तुम्हाला नसेल तर तुम्ही टी व्हीला लावा किंवा फोनवरती लावा. अगदीच काही जणांना काहीच येत नाही, म्हणजे बोलता येत नाही, म्हणजे म्हणता येणार नाही, तर तुम्ही मोबाईलवर लावा आणि बोलण्याचा प्रयत्न करा. तरी केलं तरी चालेल. आपल्याला फक्त देव आपल्या भक्तीचा, असं भोळ्या भक्तीचा भुकेला असतो. तर ती गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तुम्ही किती स्वच्छ मनाने देवाची पूजा करताय किंवा तुम्ही तुमचं कर्म करताय ते जास्त महत्त्वाचं असतं. असो, तर तूप ह्याच्यामध्ये टाकायचं आहे. असे 5 गोष्टी ह्याच्यामध्ये अभिषेक करायचा आहे. श्रीहरी स्तोत्र झालं, स्तोत्र असेल तर 20 मिनटं लागतं, स्तुती असेल तर कमी वेळ लागतो आणि सहस्रनाम असेल तर 20, 30, 40 मिनटंही लागतात. प्रत्येकाच्या स्पीडवरती, प्रत्येकाच्या बोलण्याच्या पद्धतीवरती डिपेंड करत असतं. तर इकडे आपण श्री विष्णूंची पूजा करून घेतलेली आहे, अभिषेक घातलेला आहे. आणि आपल्याकडे तुळशीच्या ज्या तुळस असते ती तुळशीपत्र हे आदल्या दिवशी तोडलं जातं. आणि एकादशी दिवशी तुळशीपत्र तोडू नये हे मी वारंवार माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहे, कारण की ते सांगणं फार गरजेचं आहे. अगदीच तुम्हाला लागलं तर तुम्ही मार्केटमध्ये जाऊन ती तुळशीपत्र विकत घ्या. एक त्यांचंही त्याच्यावरती पोट चाललेलं असतं ते तुम्ही घ्या, कारण की त्या दिवशी तुळशीचं पत्र तोडायचं नसतं, तुळशीचा उपवास असतो असं मानण्यात आहे. तर हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर मी पुन्हा एकदा पाण्याने अभिषेक
श्री विष्णूंचा श्री नारायणाचा करत आहे. आता घंगाळ माझ्याकडे नाही आहे, काही कारणास्तव ते घंगाळ माझ्याकडे आत्ता नाही आहे, पण घंगाळ असेल तर तुम्ही अवश्य त्या घंगाळामध्ये श्री विष्णूंची अभिषेक घाला. अत्यंत छान वाटेल आणि ते योग्य राहील. तर माझ्याकडे जे नाही आहे म्हणून मी इकडे परात घेतलेली आहे. जर तुमच्याकडे असेल घंगाळ तर तुम्ही घंगाळामध्ये श्री विष्णूंचे अभिषेक, श्री विष्णूंचा किंवा इतर कोणत्याही देवाचा अभिषेक घालू शकता. घंगाळ जेव्हा येईल तेव्हा मी व्हिडिओ शूट करेन, तुम्हाला दाखवेल. आणि एक पाट असतो, पितळेचा पाट असतो, पंचधातूचा, अष्टधातूचा, असा वेगवेगळ्या मेटलमध्ये तुम्हाला मिळू शकतो. स्टीलचाही असेल कदाचित, मला एवढा आयडिया नाही आहे, पण पितळेचा, चांदीचा, सोन्याचाही असतो. तर ह्या धातूंचा मी पाहिलेला आहे. तर तो जो पाट असतो तो पाटावरती प्रतिमा ठेवायची आणि वरतून नेवाळी असेल तीही चालेल किंवा गळती असेल तर ती ठेवायची, त्याच्यातून अभिषेक घालायचा. किंवा शंख असेल तर उत्तमच. फक्त शंखाने कधीच शंकराच्या रिलेटेड जे अवतार असतील, अंशावतार असो किंवा पूर्ण अवतार असो, त्यांचे जे असतील त्यांना कधीही शंखाने अभिषेक घालू नये, हे लक्षात ठेवा. बाकी कोणत्याही इतर देवतांना तुम्ही शंखाने अभिषेक घालू शकता. आणि पूजेच्या शंखाने तुम्ही शक्यतो म्हणजे दक्षिणावरती शंख झाला किंवा कोणतेही शंख, त्या शंखाने तुम्ही देवांना अभिषेक घालू शकता. वाजवायचा शंख असेल तरीसुद्धा घालू शकता. पण वाजवायच्या शंखाच्या वेळेस प्रॉब्लेम असा आहे की जेव्हा तुम्ही वाजवायचा शंख वाजवता तेव्हा तुम्ही ते तोंडाला लावता आणि त्यानेच जर तुम्ही अभिषेक घालत असाल तर ते फार चुकीचं वाटतंय. जर पर्याय नसेल तर तुम्ही ते स्वच्छ करा आणि नंतर शंखातून अभिषेक करा. बऱ्याच जणांकडे नसतं. नाहीतर तुम्ही पळी असेल, संध्याच्या पळीनेही तुम्ही अभिषेक घालू शकता. तर आपली पूजा संपन्न झालेली आहे. खिचडीचा नैवेद्य दाखवलेला आहे. उपवास, देवाचाही उपवास असतो, फक्त आपलाच उपवास नसतो तर देवाचाही उपवास असतो. तर हा एक खूप महत्त्वाचा घटक आहे. बरेच जण मग देवांनाही विशेष असा आहार करतात आणि नैवेद्य करतात, तो दाखवतात पुरणपोळीचा वगैरे. तर नाही, जेव्हा आपण उपवास करतो तेव्हा देवही उपवास करतात. भक्तांना उपाशी ठेवून देव कधी जेवेल का, हे फार महत्त्वाचं आहे, लक्षात घेणं गरजेचं आहे. तर बरेच जण असं करतात आणि मग ते जे नैवेद्याचं ताट असेल ते सायंकाळी खातात किंवा दुसऱ्या दिवशी खातात. तर असं न करता तुम्हीही उपवास करता तेव्हा देवही उपवास करत असतो आणि ज्या दिवशी तुम्ही उपवास सोडता त्या दिवशी देवालाही तो नैवेद्य दाखवूनच तुम्ही ग्रहण करायचा असतो. इतकं अत्यंत सुंदर दिसतंय, मोरपंख छान दिसत आहेत. आपला श्री विष्णू, श्री लक्ष्मी आणि विठ्ठल रुक्मिणी यांची तिघांची ही मूर्ती अत्यंत सुलभ, अत्यंत सुरेख दिसत आहेत. छोट्याशाच मूर्त्या आहेत पण खूपच सुंदर दिसत आहेत आणि खूप 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 छान वाटत आहे. मी माझ्या शब्दांमध्ये व्यक्त करू शकत नाही. आणि गजरा जो आहे तो मोगऱ्याचा गजरा आहे, जो अस्सल गजरा मोगऱ्याचा असतो तो आहे, त्याच्यामुळे सुगंध सगळे दरवळतो. हिरव्या चाफ्याचं जे झाड आहे ते मला आणायचं आहे. सोनचाफ्याचं होतं माझ्याकडे, पण ते पावसाळ्यात दुसरी वेळ आहे. मागच्या वर्षी लावलं तेव्हाही पावसाच्या पाण्यामुळे ते कुजलं आणि खालून फुटावाला ते गावठी सोनचाफा होता. पूजा पूर्ण झाली. आता आपण शंखनाद करूया. श्री विष्णूंची आणि श्री लक्ष्मीची तो फोटो आहे, त्याच्या पुढे या मूर्त्या आहेत. श्री लक्ष्मी आणि श्री नारायणाच्या बद्दल बऱ्याचशा व्हिडिओज मी बनवत असतो, कारण की एक माझं ते आराध्य दैवत आहे म्हटलं तरी चालेल. तर देव्हारा कसा असावा, देव्हाऱ्याबद्दल बरीचशी माहिती मी आपल्या व्हिडिओ थ्रू टाकत आहे. पहिला भाग अपलोड केलेला आहे. असे बरेच देव्हाऱ्याबद्दल मी भाग टाकणार आहेत. जर आपल्याकडं काही नॉलेज असेल ते दुसऱ्याला शेअर करावं, ते आपल्यापुरतं मर्यादित ठेवू नये असं मला वाटतं. आणि मी जे बदल केले देव्हाऱ्यामध्ये आणि त्याच्यातून मला जे मिळालेलं सकारात्मक ऊर्जा असेल तीच मी फक्त शेअर करत आहे. ह्याच्या व्यतिरिक्त मी काही रॉकेट सायन्स वगैरे तुम्हाला सांगणार नाही आहे, पण जे मला अनुभव आले ते मी तुम्हाला शेअर करण्याचा प्रयत्न करेन. आणि इकडे लक्ष्मी आणि नारायणाचं जे मुख आहे अतिशय सुंदर दिसत आहे, सुलभ दिसत आहे. आणि श्री विठ्ठलांचं, श्री रुक्मिणीचंही तितकंच सुंदर दिसत आहे. काही गोष्टी मला यावेळेस करता नाही आल्या, पण जितक्याही शक्य होत्या तेवढ्या नारायणाने माझ्याकडून करून घेतल्या. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुखदुःख येत असतं आणि कधी कधी डाऊनफॉल होतो, कधी कधी
चांगले दिवस येतात, तर त्यावेळेस तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की हे जे आहे ना, हे आज माझ्याकडे पैसे आहेत, मी आज आनंदी, उद्या मी आनंदी नसेल, कधी कधी मी दुःखीही असणार आहे. तर ह्या गोष्टी ना लक्षात घेणं गरजेचं आहे. प्रत्येक वेळेस सुखाचे दिवस असतील नाही, कधी कधी दुःखही असेल, पण ते दुःख पचवण्याची क्षमता आपल्याकडे असलं पाहिजे. माझ्या व्हिडिओजमध्ये जे चांगलं असेल ना, ते नारायणांचं असेल, आणि जे काही चुकत असेल ते सगळं माझी चूक असेल आणि ती मी स्वतः कबूल करेल, काही असं नाही. जर चुकत खरंच असेल काही तर मान्यही करेन मी, आणि त्याचं मी उत्तरं देण्याचे प्रयत्न. तुम्ही जर मला त्या गोष्टी समजवल्या तर मी नक्कीच समजून घेईन, कारण की प्रत्येक वेळेस माणूस शिकत असतो काही ना काही गोष्टी. तर काही चुकत असेल तर मला कमेंट करून सांगत जा, आणि काही बरोबर असेल तेही मला सांगत जा. आणि मी ज्या गोष्टी सांगतो त्याच्यातून जर तुम्हाला काही सकारात्मक एनर्जी वगैरे किंवा सकारात्मक काही वाटत असेल तर नक्की मला फीडबॅक करत जा. त्याने मलाही व्हिडिओ बनवण्यात आनंद होईल. तर लवकरच भेटू नवीन व्हिडिओमध्ये.